सीता, तू आजही या खोलीतच जेवलीस? हे बघा, मला थोडा वेळ लागेल माझा. घे ना, तू तुझा वेळ घे, पण त्या वेळेत तू काय करतेस याचं जरा भान असू दे. म्हणजे सीता, आज तिकडे जायची गरज होती का? हे बघा, माझा मुलगा आहे तो. संपदाने जेव्हा फोटोज दाखवले ना, तेव्हा मला नाही राहवलं. हो, पण तू आज जे तिकडे केलंस ते बरोबर आहे? अगदी बरोबर आहे. माझ्या मुलासाठी जे योग्य आहे तेच मी केलंय. आणि तुम्हाला शिवा आवडते, आशूचं वागणं तुम्हाला योग्य वाटतंय, मला नाही. सीता, मला माहितीये तुला राग आहे, पण नेमका कसला राग आहे तुला? आशू हे घर सोडून गेला याचा, की आशू हे घर शिवासाठी सोडून गेला याचा? हे जे काही चाललंय ना, आशू जे काही वागतोय ना, ते सगळं शिवामुळेच होतंय. काय चुकीचं करतोय आशू, सांग ना मला तू. सीता, जेव्हा तू या घरात आलीस तेव्हा तुलाही असंच वाटायचं ना की तुझ्या नवऱ्यानं तुझी बाजू घ्यावी म्हणून. आज आशू काय वेगळं करतोय? अहो, कसं कळत नाहीये तुम्हाला? ती मुलगी आशूसाठी योग्य नाहीये असं तुला वाटतंय? आशूचं तिच्यावर प्रेम आहे आणि त्याने ते मान्य केलंय, मग का बाजू नाही घ्यायची तिची? आशू आणि शिवासाठी ही आत्मसन्मानाची लढाई आहे आणि हे आपण समजून घेतलं पाहिजे आता.